एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द। अजित पवारांनी दिली माहिती, कुणाचे फोन आले, कोणी मदत केली, सर्व चौकशी होणार। कोंढवा जमीन अनियमितता प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर आता हा व्यवहार रद्द करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे। त्यातच उपमुख्यमंत्री तथा पार्थ पवार यांचे वडील अजित पवारांनी व्यवहारासंदर्भात माहिती दिली। माझ्या माहितीनुसार हा व्यवहार आता रद्द करण्यात आला आहे। आता या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आलेली असून ही समिती संपूर्ण चौकशी करेल। त्या चौकशीत सर्व घटनाक्रम पुढे येईल। कोणी मदत केली, कोणाचे फोन केले हे सगळं समोर येईल। मात्र मी नेहमीच माझ्या स्वकीयांना, नातेवाईकांनाही सांगतो, नियमाच्या बाहेर जाऊन केलेलं मला चालणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटलंय। मी आजपर्यंत राजकीय जीवनात नियम तोडून काम केलेलं नाही। मागे माझ्यावर 2009-10ला आरोप झाले, पण ते सिद्ध झाले नाहीत आणि त्याच्यात अनियमितता होती। श्वेतपत्रिका काढली हे आपल्याला ज्ञात आहे। अधूनमधून कमेंट्स करून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो आणि या व्यवहारात मला अजिबात काही माहीत नव्हतं। मला माहिती असतं तर लगेच सांगितलं असतं। मला विचारून व्यवहार झालेला आहे। साहजिकच विरोधक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणार यामध्ये दुमत नाही। मात्र मला आजच माहिती मिळाली की या प्रकरणी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आलेली आहे। पुढील 1 महिन्याच्या आत ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे। या व्यवहारात माहिती घेतली। चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला होते। मी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला। जरी माझ्या घरातल्या जवळच्यांचा विषय असला तरी तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, जे काही नियमाप्रमाणे करावं लागेल, चौकशी करावी लागेल, समिती नेमायची असेल ते करा। माझा या गोष्टीला पूर्ण पाठिंबा राहील। आरोपातील वस्तुस्थिती जनतेला कळणं आवश्यक असतं आणि या व्यवहारात रुपया देखील दिला घेतला नाही। मोठे आकडे सांगितले गेले, मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या, परंतु मला आज जे कळालं, जो काही व्यवहार झाला तो रद्द करण्यात आलेला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे। नियमाला धरूनच त्या ठिकाणी केली पाहिजे। आता या व्यवहारामध्ये मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यावर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नागपूरला होते। त्यावेळेस मी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि मी त्यांना सांगितलं, जरी माझ्या घरातल्या जवळच्यांशी संबंधित असणारा हा विषय असला तरी तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, तुम्हाला जे काही नियमाप्रमाणे करावं लागेल, त्याची चौकशी करावी लागेल। काय तुमच्या मनामध्ये समिती नेमायची असेल, जे काही करायचं असेल, कारण आपण एवढ्या मोठ्या राज्याचं नेतृत्व करतात, ते करा। मला माझा त्या गोष्टीला पाठिंबाच राहील। कारण शेवटी वस्तुस्थिती आरोप करणं सोपं असतं, परंतु त्या आरोपातली वस्तुस्थिती काय आहे हे जनतेला कळणं देखील तितकंच महत्वाचं असतं। याबद्दलची माहिती घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या व्यवहारामध्ये 1 रुपया पण दिला गेला नाही। तरी मोठे मोठे आकडे सांगितले, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। साहजिकच आहे, विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार, तो त्यांचा अधिकार आहे, त्या खोलात मला जायचं नाही। परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। दुसरी गोष्ट, या राज्याचे ऍडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू यांच्या अध्यक्षतेखाली काही विभागीय आयुक्त आणि काही वेगवेगळे मान्यवर यांची समिती आजच काहीतरी जाहीर करण्यात आलेली, विभागीय आयुक्त पुणे, अपर मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे, जिल्हाधिकारी पुणे आणि सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग, आणि त्यांना या संदर्भामध्ये या सगळ्याची चौकशी करून हे साधारण 1 महिन्याच्या आत हा अहवाल सादर करावा, अशा पद्धतीनं सूचना केलेल्या आहेत की मोंढवा तालुका पुणे शहर, जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर 88 मधील जमीन खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत चौकशीसाठी चौकशी समिती नियुक्त केलेली आहे। तिने पण पारदर्शकपणे काम करावं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे।